वाशिम शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीला चाप लावण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने आज 26 मे 2026 रोजी विशेष धडक मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 29 वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्याच्या कलम 66/192 अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 2,90,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। शहरातील विविध गजबजलेल्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक शाखेने अचानक नाकाबंदी करत ही कारवाई केली। अवैध प्रवासी वाहतुकीमुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होत असून अपघातांचा धोकाही वाढला आहे। ही बाब लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने ही धडक मोहीम हाती घेतली। वाहतूक शाखेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की ही मोहीम केवळ आजपुरती मर्यादित नसून यापुढेही सातत्याने आणि वेळोवेळी अशीच तीव्र मोहीम राबवली जाणार आहे। त्यामुळे भविष्यात जर कोणी अवैध प्रवासी वाहतूक करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर आणि अतिशय कडक कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे। यासोबतच शहरात अशा प्रकारे अवैध वाहतूक होत असल्यास किंवा कोणत्याही वाहनधारकाच्या बेजबाबदार कृत्यामुळे सर्वसामान्य जनतेला पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्यास नागरिकांनी गप्प न बसता थेट प्रशासनाकडे दाद मागावी असे आवाहन करण्यात आले आहे। सर्वसामान्य जनतेने अशा तक्रारींसाठी थेट शहर वाहतूक शाखा वाशिम यांच्याशी संपर्क साधून आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, जेणेकरून अशा प्रवृत्तींना तात्काळ आळा घालता येईल असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब किसनराव नाईक यांनी केले आहे। सदरची संपूर्ण धडक कारवाई वाशिमचे पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी बाळासाहेब किसनराव नाईक यांच्यासह त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र लोखंडे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल संगीता शिंदे, पोलीस अंमलदार सुनील वाणी, दीपक मुळे, विष्णू साबळे आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर दोनतकर यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून ही धडक कामगिरी केली आहे। या कारवाईमुळे वाशिम शहरातील अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।